परभणी येथील संविधानाचा अवमान झालेल्या घटनेवर आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींना बडनेरा येथून दिले गेलेल्या संघर्ष निधीची चर्चा आहे। सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी परभणी येथील प्रकरणाचा आढावा घेतला। परभणी येथे संविधानाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांचा दुर्दैवी मृत्यूने समाजाला धक्का दिला। बडनेरा येथील भारतीय बौद्ध महासंघ शाखा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांनी शहीद कुटुंबियांसाठी न्यायासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला। 1,62,000 रुपयांचा संघर्ष निधी त्यांच्या निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला। मनोज गजबिये यांच्या नेतृत्वाखाली हा निधी जमा करण्यात आला। या प्रसंगी समितीचे पदाधिकारी, बौद्ध महासंघाचे सदस्य आणि बडनेराच्या नागरिकांनी एकत्र येऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली। या मदतीमुळे शहीद कुटुंबियांना न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे। संविधान आपला शाहीनबागचा हे जो चालू आहे तुमचं, त्यांना डबल आर्थिक मदत कशी करता येते, तसं तुम्ही म्हटलं की या 16व्या दिवसात 3 ते 4 लाख क्विंटलचं बिल झालं। आणि आम्ही हे सुरुवात अशी करून तर हर भीमसैनिक जो संविधानाला मानते त्याच्या मनात इच्छा जागृत होईल की आपण तिथं जायला पाहिजे। आणि हे इथून आम्ही सुरुवात केली, हे जास्तीत जास्त प्रमाणात असं सर्व महाराष्ट्रातील लोक करतील आणि तुमच्याजवळ ते संघर्ष निधी म्हणून आणून देतील, अशीच मी सर्वांना विनंती करतो। माझे 2 शब्द सांगा। बडनेरा हे चळवळीचं, आंबेडकरी चळवळीचं शहर आहे। लोकनायक नागोराव पाटणकर त्यांची ते भूमी आहे। मदन कवी दादा माध्यमातून त्यांनी चळवळ उभी केली, त्या माध्यमातून ते चळवळीला बळ देत होते गाण्याच्या माध्यमातून। पुतळा समितीचे अध्यक्ष माननीय मनोज भाऊ गड्डे यांनी संकल्पना मांडली की बा आपल्याला जेव्हा आपली आंबेडकरी चळवळ उभी राहिली तेव्हा आपल्याला नामांतराची चळवळ असो, रमाबाई आंबेडकर कांड असो, खैरांजली असो किंवा जितकीही आपली चळवळ झाली, आपल्याला आपल्या नवयुवक गमवावं लागलं। आणि प्रत्येक आपलं गोरगरीब समाज आहे, प्रत्येक जो समाजातील चळवळीतील जो व्यक्ती नवयुवक समाज कार्यकर्ता बनते त्याच्यावर मोठी जबाबदारी येते। मग अशा कार्यकर्ता जाणं आणि आत्ताच आम्हाला म्हणजे विजयदादा वाकोडे यांचं कळलं की भाई त्यांनी ती चळवळ उभी करून सर्वात जास्त त्यांनी ते परभणीतून हे केलेलं आहे। आणि आम्ही व्हिडिओ पाहत होतो, ते एक संकल्पना घेऊन की कुठं ना कुठं समाजाला बळ देण्याकरिता, ताकद देण्याकरिता कुठं थोडं शहीदांच्या कुटुंबियांसाठी संघर्ष निधी उभारून बडनेराच्या लोकांनी सामाजिक ऐक्य आणि न्यायासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। अशा उपक्रमाचीच समाजात परिवर्तन घडते।